कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तारदाळ मार्गावर आज दुपारी एक धक्कादायक अपघात घडला। ओव्हरलोड माल वाहतूक टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। आरटीओ तपासणी चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय। हातकणंगलेहून तारदाळकडे जाणारा माल वाहतूक टेम्पो गुरुवारी दुपारी अचानक पलटी झाल्याची घटना घडली। MS05 BH 3989 क्रमांकाचा हा टेम्पो ताग्याचे रोल घेऊन जात होता। या टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल भरला असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान मुख्य रस्त्यावर आरटीओ कडून वाहनांची तपासणी सुरू असल्यानं चालकानं पर्यायी मार्ग निवडला। ठाकरे नगरमधील अरुंद आणि चढाव असलेल्या रस्त्यावरून टेम्पो नेण्याचा प्रयत्न करताना वाहन नियंत्रणाबाहेर गेलं। चढावरून मागे सरकत टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाला। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या मार्गावर ओव्हरलोड आणि बेफाम वेगानं धावणाऱ्या माल वाहतूक वाहनांचा त्रास कायम असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। शाळा आणि दवाखाने परिसरात असतानाही अशा प्रकारे वाहनं चालवली जात असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्रशासनानं तत्काळ कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी स्थानिकांकडून होतीये।